नमस्कार, मी डॉक्टर रॉली म्हात्रे, पालघर ईस्ट येथे माझं क्लिनिक आहे। व्हिडिओ बनवण्याचा हा एकच उद्देश आहे की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जे डेलीचे पेशंट येतात त्याच्यावरून मी विचार केला की एक व्हिडिओ बनवावा की उन्हामुळे कोणती काळजी घ्यावी। तर फर्स्ट आहे की उन्हामुळे डिहायड्रेशन होते, म्हणजे शरीरातलं पाणी कमी होऊन जाते, त्यामुळे चक्कर येणे, डोकं दुखणे हे खूप पेशंट येतात, वीकनेस वाटणे वगैरे। त्यामुळे आपल्याला पूर्ण दिवसामध्ये मिनिमम कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे। ते तुम्ही कोणत्याही रूपात पिऊ शकतात। पाणी प्या, नारळ पाणी प्या, लिंबू सरबत प्या, ज्यूस प्या, शक्यतो पाणी कोणतेही ORS पिऊ शकतात। दुसरी गोष्ट, ऊन जास्त असल्यामुळे लगभग आता 30 डिग्री सेल्सिअसच्या वर पालघरमध्ये टेम्परेचर आहे। तर बिनकामाचं काम नसताना घराबाहेर पडू नका। शक्यतो 12 ते 3च्या मध्ये घराच्या बाहेर पडू नका। लहान पोरांना सुद्धा बाहेर खेळायला पाठवू नका, संध्याकाळी पाठवत जावा। तुमची जी पण कामं असतील, जर शक्य असेल तर ती संध्याकाळी कंप्लीट करा। खूपच अर्जंट असेल तर तुम्ही बाहेर पडू शकता। थर्ड थिंग आहे की तुम्ही जेव्हा पण बाहेरून घरी परतता उन्हामधून, तेव्हा ताबडतोब थंड पाणी पिऊ नये। थंड पाण्याने हातपाय धुवू नये किंवा आंघोळ करू नये। आधी तुम्ही 10 ते 15 मिनिटं रेस्ट करा। तुमची बॉडी ही टेम्परेचर जास्त झालेली असते बाहेरून उन्हातून आल्यामुळे। जर तुम्ही ताबडतोब पाणी पिता, आंघोळ करता किंवा हातपाय धुता तर तुम्हाला हेल्थ इश्यू होण्याचे चान्सेस आहे। ताप येऊ शकतो, चक्कर येऊ शकते। तुम्ही सडन टेम्परेचर आपलं लो हो झाल्यामुळे जे बीपीचे पेशंट असतात त्यांना स्ट्रोक बसू शकतो। फोर्थ थिंग हे आहे की तुम्ही जेव्हा पण घराच्या बाहेर निघतात, ऊन असल्यामुळे डार्क कलरचे कपडे घालू नका, फिकट कलरचे घाला, शक्यतो लाईट कलरचे कपडे घाला। त्यामुळे तुम्हाला उन्हाचा जो हे आहे, UV रेज आहे, ते कमी इफेक्ट करतील। आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा सनस्क्रीन अप्लाय करा। जेव्हा घराच्या बाहेर पडता अर्धा तास अगोदर तुम्ही सनस्क्रीन लावू शकतात फेसला वगैरे, ज्यामुळे तुमची स्किन काळी पडणार नाही। धन्यवाद।